परमेश्वरा. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. परमेश्वरा करुणा करा, तव आसरा तुटला पुरा, तव आसरा तुटला पुरा. परमेश्वरा करुणा करा, परमेश्वरा. त्याजिले मला का अजिरेव बापा, तुझवीण झाला जीव घाबरा. त्याजिले मला का अजिरेव बापा, तुझवीण झाला जीव घाबरा. तुझवीण झाला जीव घाबरा, तुझवीण झाला जीव घाबरा. परमेश्वरा परमेश्वरा परमेश्वरा. तुझिया मुखाचे दुरी तेज होता, मज मृत्यू वाटे जणू दुसरा. तुझिया मुखाचे दुरी तेज होता, मज मृत्यू वाटे जणू दुसरा. मज मृत्यू वाटे जणू दुसरा, मज मृत्यू वाटे जणू दुसरा. परमेश्वरा करुणा करा, परमेश्वरा. जगणे जाणे कसे बालकाने, जरी माय लोटी दुरीने खरा. जगणे जाणे कसे बालकाने, जरी माय लोटी दुरीने खरा. जरी माय आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 145 वचने 15 ते 18. स्तोत्र 145 वचने 15 ते 18. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून प्राणीमात्राची इच्छा पुरी करतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. देव वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण स्तोत्र 145 आणि त्याची 15 ते 19 वचनं वाचली. ह्या स्तोत्रामध्ये दावीद राजाने परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल आणि त्याच्या सामर्थ्याबद्दल त्याची स्तुती केलेली आहे. आणि परमेश्वर कशा प्रकारे चांगला आहे आणि कसं तो सामर्थ्यशाली आहे हे दावीद राजाने सांगितलेलं आहे. आणि विशेष करून आपण 15वं वचन वाचलं. त्या वचनामध्ये तो म्हणतो की सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. परमेश्वर हा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. आपल्या गरजांची पूर्तता करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तू आपली मूठ उघडून प्राणीमात्रांची इच्छा पुरी करीतोस. आपली मूठ उघडतो आणि या भूतलावरील सर्व प्राणीमात्रांची तो काळजी घेतो, त्यांच्या गरजांची तो पूर्तता करीतो. आणि म्हणून ख्रिस्त येशू या जगामध्ये असताना डोंगरावरील प्रवचनामध्ये मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय त्याच्या 25व्या वचनापासून जर आपण पाहिलं तर विशेष करून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की कोणत्याही गोष्टीविषयी तुम्ही चिंताक्रांत होऊ नका. आकाशातील पाखरांकडे पहा, ते कधी पेरीत नाही, कापीत नाही, परंतु जो स्वर्गीय पिता आहे तो त्यांची काळजी घेतो. त्यांचं अन्न यथाकाळी त्यांना देतोस. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की तो आपली मूठ उघडून प्राणी मात्रांची इच्छा पूर्ण करीतो.
जर तो प्राणी मात्रांची इच्छा पूर्ण करतो तर माझ्या प्रियांनो, माझी आणि तुमची इच्छा पूर्ण करणार नाही का? रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि त्याच्या 32व्या वचनामध्ये पौलाने लिहिलेलं आहे की ज्या परमेश्वराने स्वतःचा पुत्र आपल्यासाठी राखून न ठेवता माझ्या आणि तुमच्यासाठी समर्पण केलं, तो आपल्याला सर्व काही कसं देणार नाही? होय माझ्या प्रियांनो, माझा आणि तुमचा जो स्वर्गीय पिता आहे तो आपल्यावर प्रेम करणारा आहे आणि म्हणून आपल्या सर्व गरजांची तो पूर्तता करीतो. आणि 18व्या वचनामध्ये म्हणतो की जे कोणी त्याचा धावा करीतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करीतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. होय माझ्या प्रियांनो, आपण खऱ्या भावाने, मनापासून, अंतकरणापासून, भग्न अंतकरणाने आपण त्याला प्रार्थना करावी, कारण तो पवित्र परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणारा आहे. कारण तो माझ्या आणि तुमच्या समीप आहे, तुमच्या आणि माझ्या जवळ आहे. कारण परमेश्वर ज्यांच्यावर तो प्रेम करतो त्यांचं रक्षण करीतो. पहिली गोष्ट तो म्हणतो की तो आपल्या गरजांची म्हणजे आपल्याला अन्न पुरवणारा परमेश्वर आहे. दुसरी गोष्ट म्हणतो की तो माझ्या आणि तुमच्या जवळ आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणतो की तो माझं आणि तुमचं संरक्षण करणारा आहे. देवा, ही पवित्र वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला मनापासून धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करीतो, कारण तू पुरवठा करणारा परमेश्वर आहे, आमच्या गरजांची पूर्तता करणारा परमेश्वर आहे. देवाप्पा, आम्हास आमच्या शरीराला लागणाऱ्या गरजांची पूर्तता करतो, आमच्या आध्यात्मिक जीवनाला लागणाऱ्या गरजांची पूर्तता करतो. खरोखर तू किती चांगला आहे की पवित्र परमेश्वरा, तू आमची काळजी घेतो. त्या आकाशातील पाखरांकडे पहा असं तुझं वचन सांग. ते कधीही पेरीत नाही, कापीत नाही, तरी तो स्वर्गीय पिता त्यांना पोषितो. आम्ही तर तुझी हस्तकृती आहोत. देवाप्पा, तू आमची विशेष काळजी घेतो म्हणून तुला धन्यवाद देतो. तू आमचं अन्न योग्य वेळी पुरवतो, तू आमची प्रार्थना ऐकतो, कारण तू आमच्या जवळ आहे, तू आमचं रक्षण करतो. देवाप्पा, मी तुला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.